संगमेश्वर तालुक्यातली मागजन बाजारपेठेच्या पाठीमागे मी उभा आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की हे जी गडनदी आहे याचं पाणी आहे हे असं बाजारात घुसतं। अशा पद्धतीने आपण पाहू शकतोय की ह्या मागून जाणारा जो रस्ता आहे बाजारपेठेमधून हा संपूर्ण रस्ता आहे हा पाण्याखाली गेलेला आहे। बाजारपेठ ही नदीच्या कडेला आहे, यामुळे दुकानात पाणी जो घुसण्याचा धोका आहे हा कायमस्वरूपी असतो। प्रचंड स्वरूपात पाऊस मागच्या 2 दिवसांपासून चालू आहे, यामुळे या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रथमदर्शनी जरी हे खोके दिसत असले तरी ही मोठी दुकानं आहेत, आतमध्ये संपूर्ण माल ठेवला जातो, परंतु या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी येतात त्यावेळेला नेमकं किती नुकसान झालेलं आहे ह्याचा अंदाज बाहेरून बघून पाहता येत नाही। आपण पाहू शकताय की दुकानं आहेत, ह्या दुकानांच्या आतमध्येपर्यंत पाणी घुसलेलं आहे आणि काही तास या ठिकाणी पाणी तुंबून राहिलेलं आहे, यामुळे दुकानांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी पंचनामे होतील, नुकसान देखील भरपाई संदर्भात मागणी होईल, मात्र अजून आपण पाहू शकतोय की पावसाचा जोर हा कायम राहिलेला आहे। यामुळे हे पाणी सध्या ओसरत असलं तरी पुराची तीव्रता किती मोठी आहे हे आपल्याला लक्षात येते। यामुळे ह्या दुकानांसंदर्भात ह्या बाजारपेठेसंदर्भात महत्त्वपूर्ण विचार करून या ठिकाणी बाजारपेठ वाचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला पाहिजेत। सध्या तरी माझ्या इथं ही लोक आहे ज्याचं नुकसान झालेलं आहे, किती नुकसान झालंय तुमचं आतापर्यंत आणि कसं पाणी ओसरत नाही? पाणी आता जवळजवळ 50 तास होत आले। जवळजवळ काल आता पाणी ओसरल्यानंतर आम्ही थोडा काय फार माल राहिला होता तो आम्ही वरती शिफ्ट केला, जो भिजला होता तो टाकून देण्याशिवाय पर्याय नव्हता। आता नुकसान किती झालं भिजलेल्या मालाचं आता आम्ही काय सांगणार, जे आता आहे ते आकडेवारी जी देता आली ती दिलेली आहे आम्ही। आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही प्रशासनाकडे गेली 2-3 वर्ष पाठपुरावा करतोय की आमदार साहेबांनी जर 9 लाख रुपये डिझेलसाठी मंजूर केले तर तो गाळ लवकरात लवकर उपसा करा, जेणेकरून तुम्हाला पंचनामेच करायची वेळ नाही आली पाहिजे, जेणेकरून आमचं नुकसान पण होणार नाही आणि मग तुमच्याकडे आम्ही ह्या गोष्टीसाठी भांडणार पण नाही। किती पाणी असतं या ठिकाणी आणि किती खोलवरती आहे, किती धोका निर्माण झाला होता? भरपूर धोका आहे, पाणी भरपूर भरतं, मोठ्या प्रमाणात भरतं। 83 मध्ये तर खूप मोठं पाणी भरलं होतं, संगमेश्वर मागजन सगळं बुडालं होतं त्यावेळेला। गेल्या वर्षी चुपून बुडालं म्हणून मोठा गवगवा झाला, मागजन नेहमी बुडते तर कोण बघतच नाही। आता किती बुडालंय, किती नुकसान झालंय? आता इथं 10 फूट पाणी होतं, तुम्ही उभे आहेत तिथं 10 फूट पाणी होतं आणि नुकसान काय तसं सांगू शकत नाही ना आपण किती होतं ते। इमारतीचं पण नुकसान होतंय, सगळ्याच गोष्टीचं मालाचं नुकसान होतंय। आता दुकानात हे आपण पाणी बघतोय, हे किती तासापासून दुकानात पाणी आहे? हे 50 तास होऊन गेलेत, हे पाणी यायला 50 तास होऊन गेलेत। इथं त्याच्या पाठीमागून एक रस्ता जातो, तो रस्ता कुठून जातो, कसा प्रवास होतो? मेन रोडला जातो, मागजन बाजारपेठ ते आरवली मागजन रोड आहे त्याला मिळतो। हा जुना रोड आहे, पूर्वी एसटी इथून यायची, एसटी स्टँड इथं म्हणजे इथंच गाडी उभी राहायची, असं आहे। पाणी भरतं म्हणून ते वरती डेपो वरती घेणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।